नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होती महाशिवरात्र. सकाळीच उठले कारण आजचा दिवस जरा खासच आहे. सगळ्यांना उपवास असतो आणि मीही करते. लहानपणापासूनच हा उपवास करत आलेले. सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि लगेचच आंघोळ करून घेतली कारण उपवासाच्या दिवशी लेटपर्यंत आंघोळ करायला नको यासाठी. आणि त्यानंतर मग पारुशे घरं झाडायला घेतलेली. महाशिवरात्री ह्यावेळेस संडेला आलेली, त्यामुळे आहोंना सुट्टी होती. टिफिन वगैरे करण्याचं काहीच टेन्शन नव्हतं, त्यामुळे निवांत होता. आणि त्याचबरोबर आज उपवास पण होता, तेही धरतात माझ्यामुळे आणि उपवासाचंच बनवायचं होतं. तर म्हटलं आज एवढा खास दिवस आहे त्याच्यासाठी आणखीन काहीतरी खास करूया. तर त्यासाठी मला आज उंबरा पूजन करायचं होतं. उंबरठा पूजन केल्यावरती घरामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं. एवढं फ्रेश वाटतं ना खूपच. तुम्ही पण कधीतरी नक्की करून बघा. आणि जेव्हा सणसूद असते आणि स्पेशल असा दिवस असतो त्या दिवशी मी हे हमखास करते. त्यासाठी अगोदर मेन दरवाजा आहे ना तो छान असा पुसून घेतलेला स्वच्छ. आणि मग उंबऱ्यावरती हळद आणि गुलाबजल मिक्स करून असं लेपन करून घेतलेलं. आणि ते सुकेपर्यंत म्हणलं दरवाजावरती स्वास्तिक काढून घेऊया. यासाठी दरवाजावरती मस्त असं स्वास्तिक काढून घेतलं. आणि इकडे मग माझं उंबऱ्यावरती हळदी लेपन केलेलं ते पण वाळून गेलेलं. आणि मग त्याच्यावरती शुभचिन्ह काढून घेतलेले, स्वास्तिक आणि आपले लक्ष्मीचे पावलं असे काढून घेतले. सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्याचबरोबर मग दिवा पण लावला. किती छान वाटते बघा ना एवढ्याच गोष्टीने. आणि काहीतरी खूप स्पेशल आहे असं पण वाटतं. आता उंबरा पूजन झालं आणि चहा पण घ्यायची राहिलेली होती माझी. एकीकडे चहा करण्यासाठी ठेवलेला आणि मला रताळे खूप आवडतात. तर मग आहोंने अगोदरच आणून ठेवलेले होते. मग त्याला एवढी माती होती ना, म्हटलं पाण्यामध्ये थोडा वेळ मुरवत ठेवावं म्हणजे माती लवकर निघून जाईल. तर मग पाण्यामध्ये ठेवले. आणि मग माझ्याकडे कुकर छोटा आहे ना, म्हटलं अख्खे टाकायला नको, कट करायला लागले. मग कट करून घेतलेले आणि कुकरमध्ये टाकले आणि शिजायला ठेवलेले. आणि सोबतच ती कढई घेतली होती, तिच्यामध्ये सगळी मातीच माती झालेली. खूप माती असते त्याच्यामुळे लगेचच स्वच्छ करून घेतली. आणि चहा रेडी झालेला होता. मग मला चला आता चहा पण घेऊया. असं मी एकटीच घेणार होते चहा. होना सध्या ॲसिडिटी खूप होत आहे त्यामुळे त्यांनी चहा बंद केला आहे. तसेही ते ऑफिसला जाताना पण चहा घेत नाही, घरी असल्यावरती घेतात. तर तो पण आज त्यांनी घेतला नाही. मग चहा घेऊन झाला आणि सोबतच म्हणलं लगेचच चहाची भांडे पण स्वच्छ करून घेऊया. त्यासाठी मग भांडे पण स्वच्छ करायला घेतलेले. आणि भांडे स्वच्छ झाले. आणि कियांसाठी खाण्यासाठी काहीतरी करूया. आपल्याला जरी उपवास असला तर लेकरासाठी काहीतरी करायला हवं. त्यासाठी म्हणलं त्याच्यासाठी दलिया बनवूया. आणि दलिया म्हणजेच लापशी मी खिचडीप्रमाणे करते. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी उद्या नक्की शेअर करेल. बनवून दिला आणि त्याला लगेच खाण्यासाठी पण दिलं. आणि इकडे त्याच्यासाठी साबुदाणा वडे पण करून घेतलेले. कारण वेगवेगळं दिलं ना लेकरं आवडीने खातात. रोज ती भाजी पोळी खाऊन खाऊन त्यांना कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी कियांसाठी काही ना काही स्पेशल बनवत असते. मग लगेच इकडे आमच्यासाठी शाबू पण बनवून घेतलेला. रताळ्यासोबत बटाटे शिजायला टाकलेले होते, त्यामुळे कामं ही जरा पटपट होऊन गेलेली. आणि मग आहो आणि कियांला दिलं खाण्यासाठी. कारण आमच्यासोबत बसला ना मग तो खातो आणि पोटभर खातो. मग घरातली सगळी कामं आवरून गेलो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आम्ही चक्रेश्वर मंदिरामध्ये चाललो होतो. चाकणमध्ये खूप फेमस आहे ते, पण तिथे एवढी गर्दी होती ना की गाडी नेताच आली नाही. त्यामुळे मग रिटर्न आलो. आणि इथे सोमेश्वर मंदिर आहे, ते पण खूप छान आहे. तर अगोदरपासून ना महादेवाची खूप मोठी भक्त आहे. लग्ना अगोदर दररोज त्यांची पूजा करायची, अभिषेक करायचा हा माझा नित्य नियम. बेलपत्र व्हायचे, पण लग्नानंतर ते कुठेतरी बंद झालेलं. लग्नानंतर पण मी जसं लग्न अगोदर कंटिन्यू करत होते तसेच करेल, पण ते कुठेतरी बंद झालेलं. मग खूप वाईट वाटायचं. तसं पण पूजा अर्चना केली तरच देव आपल्याला पावतो असं नाही. फक्त मनामध्ये श्रद्धा असेल ना तरी पण देव आपल्या नेहमी सोबत असतो. फक्त देवाचं मनातनं नाम स्मरण करायला हवं. मग छान असं दर्शन केलं आणि खूप निवांतामध्ये दर्शन झालं कारण एवढी गर्दी नव्हती तिथे. आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन बाहेर प्रसाद भेटत होता, तो प्रसाद घेतला आणि तिथेच खाऊन घेतला. कियांला तर खूप आवडला, त्याने मस्त एन्जॉय केला. आणि त्यानंतर थोडीशी ग्रोसरी घ्यायची होती, त्यासाठी सुपर बाजारमध्ये गेलो, तिथून घेतली. आणि असाच प्रकारे आजचा दिवस माझा संपला. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.